हॅलो फ्रेंड्स, खूप सारं स्वागत आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। चॉकलेटचा अर्धा किलोचा केक मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि त्याचसोबत कस्टमरला हा केक किती रुपयात पाहिजे हेही सांगणार आहे आणि मी किती रुपयात देणार आहे हेही सांगणार आहे। मध्ये एक 5-7 दिवस व्हिडिओज आले नाहीत, त्याबद्दल सॉरी। आणि जसे येतील तसे मी नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेन। तर आता हा केक जो आहे तो आहे हाफ केजीचा। कस्टमरचा फोन आला की मला हाफ केजीचे 2 केक पाहिजेत आणि म्हटलं ठीक आहे। त्यांनी सांगितलं किती होतील, म्हटलं 600। तसं कस्टमर नेहमीचंच आहे, पण 600 म्हटल्यावर ते बोलले नाही, मला 502 द्या आणि आणखी एक हाफ केजीचा पायनॅपल फ्लेवरचा केक पाहिजे होता, तोही मी तुमच्याशी लवकरच शेअर करेन। तर म्हटलं ठीक आहे, 600 रुपयात 2 मी देईल। तर म्हटले नाही, आम्हाला 502 पाहिजे। म्हटलं नाही होणार, त्यामागे फार कष्ट आहेत। त्याच्यानंतर 500त नाही होणार, मटेरियल खूप कॉस्टली झालेलं आहे आणि सध्या कोको पावडरचे रेट वाढलेले आहेत, त्याच्यामुळे डार्क कंपाऊंड म्हणा, प्रीमिक्सचे सुद्धा भरपूर रेट वाढलेत। त्याच्यामुळे मी कस्टमरला सरळ सांगितलं होणार नाही। तर ठीक आहे, ते बोलले की 550-2, मग कसं तरी कॉम्प्रोमाइज करून मी 550-2 केक देण्याचं ठरवलं आणि त्यातलाच हा एक। सध्या चॉकलेटचे प्रीमिक्स जे आहे त्याचे रेट वाढलेले आहेत, त्याच्यामुळे 250 रुपयाला तर नाहीच परवडत। पण कस्टमर इतकं म्हणजे कधी-कधी हट्टाला पेटतं की इतक्यालाच पाहिजे तितक्यालाच पाहिजे, असं वाटतं तो नाही दिलेला बरा, पण लॉसमध्ये काहीच कामाचं नाही। आता केक मी क्रमकोट केला आहे, मध्ये फिलिंगला मी चॉकलेटचं सिरप टाकलं आहे जे मालाचं येतं। तुम्ही इथे चॉकलेट गनाश वापरू शकता, त्याच्या जसं जसं वापरू ना, चॉकलेट गनाश वापरू शकता, चॉकलेट किसलेलं वापरू शकता, जे ब्लॅक फॉरेस्टला आपण वापरतो ते, किंवा चोको चिप्स वापरू शकता। पण हां, त्यानुसार त्याची कॉस्टसुद्धा थोडीशी 50 रुपयांनी एक्स्ट्रा घ्यायची। चॉकलेटचा केक सरळ 350 रुपयांना द्यायचा। हा केक मी करून थोडा वेळ डीप फ्रीजला सेट करून घेतला। आता हा केक मुळातच मी 300 रुपयांना अर्धा किलो देणार आहे, त्याच्यामुळे मी चॉकलेट सिरप फिलिंगला वापरले, चोको चिप्स वगैरे नाही वापरले। आणि थंड झाला केक की चोको चिप्स कडक होतात। काही कस्टमरचं म्हणणं असतं की चोको चिप्स नका टाकू, काही म्हणतात टाका। आता मी जर कस्टमरने डिमांड केली ना तरच टाकते, अन्यथा नाही टाकत। आणि तुम्ही माझे जुने व्हिडिओज बघितले असतील, अगदी 1-2 वर्षापूर्वीचे, तर त्यामध्ये मी रेग्युलर केकला चोको चिप्स यूज करायची म्हणजे करायचीच। तर असो, केक सगळीकडून छान फिनिशिंग करून घेतली होती। आणि हो, तेव्हा जे डार्क कंपाऊंड होतं ते अगदी 85 रुपयाला, 90 रुपयांना, अगदी 70-75 रुपयांना होतं, पण आता डार्क कंपाऊंड झालेलं आहे अगदी 150 पर्यंत, डब्बल किमतीनं वाढले, त्याच्यामुळे खरंच नाही परवडत। फिनिशिंग तर करून घेतली। आता तुम्ही म्हणाल की चॉकलेट तरचं केक तर दिसतोय किंवा केकचा बेस दिसतोय, तर ओके, आपण स्क्रॅपर करणार आहोत आणि मग नंतर गनाश टाकणार आहोत, म्हणून मी काही फारशी क्रीम लावलेली नाही। आणि बऱ्याच माझे जुने व्हिडिओज आहेत त्याच्यात मला कमेंट्स यायचा, तुमच्या तर बेस दिसतोय। पण खरं सांगू का, काही कस्टमर असे असतात की ताई केक क्रीम कमी लावा। आपण जरी त्यांना म्हटलं ना की अहो फिनिशिंगमध्ये थोडीशी क्रीम जातेच, तर त्यांचं असं म्हणणं असतं की नाही, आम्हाला कमीच क्रीम पाहिजे, त्यावेळी नाही जास्त लावता येत। तर असो, झिगझॅगचं स्क्रॅपरने स्क्रॅप करून घेतलेला आहे आणि जरी बेस दिसत असला तरी पुढे जाऊन आपण कशी डिझाईन करतोय त्यावरती ते सुद्धा इनव्हिजिबल होणार आहे, अजिबात कुठेही दिसणार नाही, तुम्ही बघालच। तर आता स्क्रॅप करून घेण्यामागचे 2 फायदे, एकतर डिझाईन होते आणि एकतर जी एक्स्ट्राची क्रीम आहे ती सगळी निघून जाते। आता इथे मी जे गनाश होतं ना तर ते मेल्ट करून घेतले आणि केकवरती ॲप्लाय केले। मेल्ट करून घेतले म्हणजे अगदी गरम गरम नाही टाकायचे, त्याला थंड करून घ्यायचे आणि मगच आपण ते केकवरती ॲप्लाय करायचे। आता मी पूर्ण केक कव्हर करणार नाही, झाला असता, भरपूर गनाश होतं, असं नाही की अजून लागलं असतं, पण म्हटलं चला जरा थोडंसं ड्रिपिंगही छान वाटतं कधीकधी म्हणून। आणि हा केक मी 300 रुपयांमध्ये सेल केलेला आहे आणि याच्यासोबत एक पायनॅपलचा 250। फायनली 550मध्ये मी 2 केक त्यांना हो बोलले आणि त्यातही लवकर पाहिजे होते। तर आता इथेही हा इफेक्ट मी देऊन घेतला, कारण ऑलरेडी माझ्याकडनं थोडंसं केकचं क्रीम मिक्स झाली होती, म्हटलं चला ही डिझाईन करावी। आणि तुम्ही बघू शकता एक्स्ट्रा खाली गनाशचे ड्रिप्स बरोबर आलेले आहेत। आणि त्यानंतर छोटंसं मोदकचं नोझल घेऊन मी बॉर्डर तयार केलेली आहे केकला आणि वरच्याही साईडने अगदी सिंपल डिझाईन मी करणार आहे। कधी पार काहीच डोक्यात सुचत नाही, खरंच नाही सुचत। आणि बघा, हे मधीच पायपिंग बॅगने मला धोका दिलाय आणि क्रीम बाहेर आलेली आहे, असं बऱ्याचदा होतं। अगदी आपण
डिझाईनमध्ये बिझी असतो आणि मध्येच पायपिंग बॅग धोका देते. तर असो बघा, मध्ये सुद्धा मी त्याच नोझलने डिझाईन केली आहे आणि एक 3-4 चेरी ठेवणार आहे. आता चेरीमधून कापून घ्यायची आणि 2 पार्ट करून मग ठेवायचे, म्हणजे तुमच्या एका चेरीत 2 चेरी रेडी होतील. असो बऱ्याच दिवसानंतर का होईना पण एक छानसा व्हिडिओ तुमच्याशी शेअर केला. हाफ केजीचा केक आहे, साधारणतः 300 रुपयांना सेल करू शकता. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका. आवडला तर एक लाईक नक्की करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुम्ही तुमच्याकडे चॉकलेट केक कितीला सेल करता हेही कमेंट करून नक्की सांगा. थोडेसे स्प्रिंकलर्स टाकल्याच्यानंतर केकचा लुक आणखी चेंज झालेला आहे आणि आणखी सुंदर दिसायला लागलेला आहे आपला केक. तर चला, एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूयात अशा छानशा नवीन व्हिडिओ.